जालना जिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा. टीबी आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांची अक्षरशः उपेक्षा. टीबी आयसोलेशन वॉर्ड बिन डॉक्टर, रुग्ण तासनतास उपचाराविना. डॉक्टर कुठं आहेत? उत्तर मिळतंय दुपारी येतील, उद्या येतील. तासनतास उपचारांशिवाय रुग्णांची फरफट. प्रशासनाचा बेफिकीर कारभार उघड. डॉक्टर नर्स अनुपस्थितीवर रुग्णांची तक्रार. जिल्हा शल्यचिकित्सकांची अचानक पाहणी, कर्मचाऱ्यांना फटकार. आज दिनांक 10 रोजी शुक्रवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एका बाजूला क्षयरोग निर्मूलनासाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करून जनजागृतीचा गाजावाजा करत आहे, तर दुसऱ्या बाजूला जालना जिल्ह्यातील रुग्णालयातील वास्तव अंगावर शहारे आणणारे आहे. टीबी आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांना तासनतास उपचाराशिवाय बसून ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं चित्र स्पष्ट झालंय. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून जीव वाचवण्यासाठी आलेल्या रुग्णांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत डॉक्टरांचा पत्ताच नसतो. विचारणा केली असता दुपारी येतील, संध्याकाळी येतील, उद्या या अशी उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झालाय. गंभीर आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णांची ही थट्टा चालली आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होते. या गंभीर प्रकाराची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचता जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी तातडीनं संबंधित वॉर्डमध्ये धडक देत पाहणी केली. धक्कादायक म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकाही रुग्णावर कोणताही उपचार झाला नसल्याचं त्यांच्या पाहणीत स्पष्ट झालं. यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टर पाटील यांनी संबंधित डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेत तात्काळ सेवा सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र प्रश्न असा आहे की ही कारवाई फक्त पाहणीपुरतीच मर्यादित राहणार का, की दोषी ठोसवर कठोर कारवाई होणार? जनतेचा संताप शिगेला ही सेवा की थट्टा? एकीकडे टीबी सारखा जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, जाहिराती आणि मोहिमा राबवल्या जात आहेत, मात्र प्रत्यक्ष रुग्णालयातच रुग्णांची अशी उपेक्षा होत असेल तर या सगळ्या उपक्रमांचा काय उपयोग, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. कोट्यावधींचा निधी खर्च येतो पण रुग्णांना साधे वेळेवर उपचारही मिळत नाहीत. मग ही आरोग्य यंत्रणा नेमकी कोणासाठी, असा रोष नातेवाईकांनी व्यक्त केलाय. या संपूर्ण प्रकारानंतर आता दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरतीये. केवळ तोंडी सुनावणी न देता निलंबनासारखी कडक पावलं उचलली नाही तर अशा घटना पुन्हा घडत राहतील अशी भीती व्यक्त होतीये. जालना जिल्हा रुग्णालयातील हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारा गंभीर गुन्हा असल्याची भावना आता जनतेत तीव्र होतीये. रुग्णालयात येऊनही उपचार मिळत नसतील तर या आरोग्य व्यवस्थेचा उपयोग तरी काय, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जातोय. या प्रकरणात संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा हे प्रकरण कागदोपत्रीच दडपले जाणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.